वेलकम बॅक टू माय चॅनेल। आणि आता आपण कोची टू मुन्नार ही जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण कोची टू मुन्नार ड्युरिंग दिस जर्नी कोणते कोणते पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत ते डिटेल्स या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत पहा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर आम्ही आता एका रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहे नाश्त्यासाठी। तर बघूया आता आपल्याला इथे केरळमध्ये काय नाश्ता खायला भेटतो। सो लेट्स सी। हॅलो गाईज, आपण आहोत आता चियाबरा वॉटरफॉल। ॲक्च्युली इथे जानेवारी महिना असल्यामुळे पाणीच नाही आहे, पण तरी पण ही सिनरी आपण बघू शकतो। सो हा आहे चियाबरा वॉटरफॉल। सो हा एक पॉईंट आहे जो तुम्हाला ऑन द वे म्हणजे कोची टू मुन्नार जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल त्यावेळी तुम्हाला हा एक पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता। सो हॅलो अगेन। तर आता आपण आहोत वलारा वॉटरफॉल्सच्या इथे। तर कोची टू मुन्नार ट्रॅव्हल करताना तुम्ही वलारा वॉटरफॉल देखील बघू शकता। सो हा जो आहे खूपच छान आहे, तर तुम्ही नक्कीच या वॉटरफॉलला चेकआउट करू शकता। सो नाव वी आर ॲट स्पाइस गार्डन। आता इथे आपण बघतोय की कोणते कोणते स्पाइसेस आपल्याला बघायला भेटतील जे जे आपण आपल्या म्हणजे रोजच्या जेवणामध्ये यूज करतो। सो लेट्स सी काय काय आहे। ये हमारा स्पाइसेस गार्डन है, आयुर्वेदिक स्पाइसेस गार्डन है। और हमारे स्पाइसेस वगैरह जो मसाला जो कहते हैं हम लोग खाना पीना में सब कुछ डालते हैं, लेकिन उसका पेड़ पौधा कैसे होता है सबको पता नहीं। करेक्ट। तो वो सब का पेड़ पौधा हम लोग दिखाते हैं, कौन सा मसाला कौन सा से कैसे बनता है। तो बहुत लोग गरम मसाला के बारे में भी कम पता है, तो वो भी हम लोग दिखाते हैं पेड़ कौन सा, आप लोग को तब पता चलेगा गरम मसाला ओरिजिनल कौन सा होता है। फिर उसके बाद में जैसे कि ये सब पत्ता वगैरह जो आप लोग देख रहे हैं तो घर के सामने में आप लोग को दिखाई देता है, लेकिन इसका यूसेज क्या है पता नहीं। तो ये सब के बारे में हम लोग बताते हैं। चलो तो टूर करते हैं। टिकट है सर यहाँ में 100 रुपीज़ लगेगा। तर इथे तिकीट काउंटर आहे, 100 रुपीज तिकीट आहे। सो वी हॅव टू पे 100 रुपीज फॉर टूर ऑफ स्पाइस गार्डन। मग इथे आपल्याला सगळे स्पाइसेस जे पण आपण यूज करतो डेली ते आपल्याला इथे दाखवली जाते, त्याची माहिती आपल्याला इथे समजेल। स्पाइस गार्डनची टूर झाल्यानंतर आपल्याला अदर दॅन दिस आता काही पॉईंट्स जर कव्हर करायचे असतील तर जीप सफारीची गरज लागते। तर जीप सफारीमध्ये आपल्याला व्हिलेज सफारी असते, म्हणजेच ऑफ रोडिंग असतं आणि त्याच्यानंतर ठरलेले पॉईंट्स असतात ते आपण इथे एक्सप्लोर करू शकतो। सो हियर वी आर ॲट रिपल वॉटरफॉल। So there is a entry charge of 20 rupees per person. So now we are heading towards this waterfall. Let's see. It's a very beautiful waterfall. तर खूप छान अशी सिनरी तुम्हाला दिसते इथे आणि खूप छान असा सीन आहे। तर ह्या वॉटरफॉलला नक्कीच तुम्ही व्हिजिट करा। दिस इज रिपल वॉटरफॉल आणि इथे रिपल वॉटरफॉल झाल्यानंतर आपण निघतोय नेक्स्ट पॉईंटकडे, दॅट इज हँगिंग ब्रिज। हा खूप जुना आणि ब्रिटिश जमान्यातील हँगिंग ब्रिज आहे। तर इथे आपण फोटोज क्लिक करू शकतो आणि सिनरीही एन्जॉय करू शकतो। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट जातोय पोनमुडी डॅम। तर हा डॅम ड्युरिंग कोची टू मुन्नार हा डॅम तुम्ही कव्हर करू शकता। इथे इको पॉईंटही आहे आणि खूप छान असा डॅम आहे। तर हा आपला कोची टू मुन्नार या जर्नीमधला शेवटचा पॉईंट होता, तर तो आपण कव्हर केलेला आहे। आणि आता आपण गोईंग टुवर्ड्स मुन्नार, जिथे आम्ही हॉटेल चेक इन करणार आहोत। सो आम्ही तिकडे जाणार आहोत। तर आजचा ब्लॉग हा कोची टू मुन्नार जर्नीमध्ये जे पण आपल्याला ऑन द वे पॉईंट कव्हर करता आले ते आपण कव्हर केलेले आहेत आणि ब्लॉगमध्ये मी ते पॉईंट सांगितलेले आहेत। आय होप ते तुम्हाला आवडलं असेल। तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो आजचा ब्लॉग मी
बाय बाय.